नमस्कार पल्लवी मॅम. नमस्कार मॅडम. मॅम तुम्ही कुठून आहात आणि किती दिवसापासून शता योगा क्लासेस जोडलेले आहात? मी वाशी, नवी मुंबई. आणि मी 1 वर्ष झाले क्लास जॉईन करून झालेला आहे. ओके. कारण काय आहे की योगा क्लास जॉईन करण्याचं कारण काय आहे? ऍक्च्युली मला थोडा गुडघ्यांचा प्रॉब्लेम आलेला आणि फ्लेक्झिबिलिटी नव्हती, पाय स्टिफ झाले होते. अच्छा. परंतु योगा क्लास कंटिन्यू करून मॅडमने माझ्याकडून सगळे एक्सरसाइज करून घेतले आणि पायांची फ्लेक्झिबिलिटी एकदम प्रॉपर केली की मी आता म्हणजे चालताना पण मला प्रॉब्लेम येत नाही किंवा बसताना वगैरे प्रॉब्लेम येत नाहीये. एकदम इझिली मी बसू शकते, कुठे पेन येत नाहीये. ओके. ते मला आणि म्हणजे हा, हम्म. गुडघ्यांचा जो त्रास होता तो कसा आहे आता? आता गुडघ्याचा त्रास पूर्ण निघून गेलेला आहे आणि आता अच्छा. कंटिन्यू योगा करते, त्यामुळे मला त्याचा इफेक्ट आहे. ओके. आणि हम्म. वजनामध्ये काही फरक आहे का पूर्वीचा आणि हा. आत्ताचा? हो, माझं वजन ऍक्च्युली मे महिन्यामध्ये माझं बंद असल्यामुळे पुन्हा गेन झालं होतं. अच्छा. परंतु आता पुन्हा असं कमी झालंय, वजन 2 किलो ओके. कमी झालं. हम्म. ओके. ओके. ओव्हरऑल हम्म. योगाचं काय सांगाल? ओव्हरऑल इफेक्ट तुमच्या लाईफवर आणि तुमच्या स्वतःच्या शरीरावर? हा, योगामुळे मी एनर्जेटिक झाली आणि पहिल्यापेक्षा आणखी कामं माझी फास्ट व्हायला लागली, मुवमेंट फास्ट व्हायला लागल्या आणि मला चालताना वगैरे जो त्रास व्हायचा तो पूर्णपणे बंद झालेला आहे. मेन टाच दुखायची, उठल्यानंतर माझी टाच दुखायची, ते कम्प्लीट निघूनच गेलेलं आहे. आणि अच्छा. पिरियड्स मध्ये पण मला फरक आलेला आहे. पिरियड्स माझे रेग्युलर झाले आणि कुठे असं पोटात जडनेस किंवा फॅट मुळे होतं तसं नाही राहिलंय. एकदम बॉडी अशी हलकी हलकी वाटते मला स्वतःला. ओके. हा छान. चांगला अ, इफेक्ट आहे. हां. तर मला हे सांगायचंय की इतर जे योगा करत नाही किंवा ज्यांना इच्छा आहे करण्याची, तर त्या लोकांना काय सांगाल तुम्ही? नाही, मला तरी असं वाटतं प्रत्येकाने वेळात वेळ काढून हे आपल्यासाठी, आपल्या म्हणजे आपल्या शेवटच्या क्षणासाठी पर्यंत आपल्याला साथ देणारा आहे बॉडी. त्यामुळे आपण तिच्यासाठी कमीत कमी अर्धा तास तरी काढलाच पाहिजे आणि करायला हवा. अगदी एज ऑफ 80 म्हणजे जे काही एंड असेल तोपर्यंत आपण करायलाच हवे. आता आपण याला युट्यूबला वगैरे बघतो, किती एजवाल्या बायका असतात त्या पण अगदी इझिली मुवमेंट करतात योगाच्या. त्यामुळे आपण करण्यात काहीच हरकत नाहीये आणि सगळ्यांनी करायला हवा आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी. हेल्थ मेंटली पण फिट राहतो, फिजिकली राहतो तर राहतो, मेंटली पण फिट राहतो आपण. धन्यवाद मॅडम. हो, ओके. थँक्यू मॅडम.